हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू सायन्स लेक्चर. आपण 6th चॅप्टर बघतोय ॲनिमल क्लासिफिकेशन. न्यू क्रायटेरियानुसार आपण काही मेन पॉईंट्सनुसार क्लासिफिकेशन बघतोय फायलमचे. पहिल्या 6 फायलमचं क्लासिफिकेशन आपण ह्या बेसिसवर पाहिलं होतं. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी कॅव्हिटी, बॉडी सेगमेंटेशन, हॅबिटेशन. या पद्धतीने आपण आता पुढेही बघणार आहोत. आज आपण टुडे आर गोइंग टू learn phylum Mollusca. Body of these animal is soft and slimy. Hence they are referred as mollusca. नावाप्रमाणेच मोलुस्का मीन्स सॉफ्ट, मऊ, बुळबुळीत ज्याला आपण म्हणतो. स्लिमी अशी बॉडी राहणार आहे मोलुस्को या फायलममधल्या ॲनिमल्सची. दिस इज सेकंड लार्ज फायलम इन ॲनिलिडा किंगडम. लास्ट पिरियडला आपण बघितलं होतं की सगळ्यात मोठा जो किंगडम आहे, किंगडम ॲनिमलमधला आर्थ्रोपोडा आहे आणि सेकंड बिग लार्जेस्ट फायलम आहे किंगडम मोलुस्का. These animal are aquatic or terrestrial. Both of the aquatic mollusca are marine but few are freshwater dweller too. आता मोलुस्कामधले मोस्टली जे आहेत हे अक्वॅटिक आहेत, समुद्रामध्ये राहणारे आहेत, सागरवासी आहेत आणि टेरेस्टेरियल पण आहेत, जमिनीवर पण राहतात. परंतु याच्यामध्ये हा मेन पॉईंट आहे की जे मरीनमध्ये राहतात, समुद्रामध्ये राहतात, तर त्यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे, मॉलुस्क आहे. नाव फ्रेश वॉटरमध्ये ते राहतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक. परत सेम एंडोडम, मेसोडम अँड एक्टोडम ट्रिप्लोब्लास्टिक बॉडी आहे. इसिलोमेट बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. नॉन सेगमेंटेड आहे. सेगमेंट ज्या आहेत अर्थोमच्या बॉडीवरती तसे इथे आपल्याला दिसणार नाही. अँड सॉफ्ट मोलुस्क तर आहेत. एक्सेप्ट ॲनिमल लाईक स्नेक दे बॉडी शो बायलॅटरल सिमेट्री. Their body is divided into 3 divisions like head, foot and visceral mass. आता बघा की सुरुवातीला जी इनिशियल स्टेज जी आहे यांची, किंवा मग आपण असं म्हणू की स्नेलला जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर स्नेलच्या बॉडीवरती जो असा शेल आहे तर तो आपल्याला पर्टिक्युलर असा बायलॅटरल करता येत नाही, म्हणजे त्याला सिमेट्री फॉर्ममध्ये करता येत नाही. मग स्नेल हा एकमेव प्राणी सोडला तर उरलेले फायलम मोलुस्कामधले सगळे जे आहेत ते बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत, म्हणजे इक्वल हॉल्समध्ये आपल्याला करता येतात. त्यांच्या बॉडीचे 3 पार्ट्स पडतात, अगदी वेल डेव्हलप: हेड, फूट अँड विजरल मास. विजरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. आता मॅन्टल काय आहे, विजरल मास काय, विसरल मास काय, आपल्याला 1 बाय 1 अतिशय महत्त्वाचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर विसरल मास हे बॉडी ऑर्गन्स आहेत. स्नेलच्या पाठीवरती जे राहणार आहे त्याला आपण विसरल मास म्हणणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काय आहे ते म्हणजे ते कशापासून तयार झालेलं आहे, मॅन्टल. मग हे मॅन्टल काय करतं आहे तर सिक्रेट हार्ड कॅल्केरियस शेल. मॅन्टल जो भाग आहे ना हा सॉफ्ट भाग आहे. मॅन्टलमध्ये मॅन्टल कॅल्शियम कार्बोनेटला सिक्रेट करत असतो, त्याला तो रिलीज करत असतो आणि हे कॅल्शियम कार्बोनेटलाच कॅल्केरियस म्हटलं जातं. हा कॅल्केरियस किंवा कॅल्शियम कार्बोनेट मॅन्टलमधून सिक्रेट होत असतं आणि त्याच्यापासून काय तयार होत असतो, शेल तयार होत असतो, जो की आपण वेगवेगळ्या प्राण्यांच्या बॉडीवरती वगैरे बघत असतो. स्नेलच्या बॉडीवरती तर नेहमीच बघतो. दिस शेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और इव्हन ॲब्सेंट इन सम केसेस. आता आपण ही जी मोलुस्का फायलमची जी बघतो आहोत बॉडी, तर आपल्याला याच्यामध्ये 3 दिसून येणार आहेत. आपण जर स्नेल बघितला तर स्नेलच्या बॉडीवरती आपल्याला म्हणजे एक्सटर्नल दिसणार आहे. जर ऑक्टोपस बघितला तर ऑक्टोपसच्या बॉडीवरती आपल्याला शेल दिसत नाही, म्हणजे ॲब्सेंट राहतो. आणि स्क्विडसारखे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या आत शेलसारखे स्ट्रक्चर दिसून येतं, जे की त्याला काय करतं, सपोर्ट करत असतो. या पद्धतीने आपल्याला विजरल मास समजून घ्यायचा आहे. मॅन्टलचं प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टर काय आहे ते समजून घ्यायचं आहे. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्स्युअल, म्हणजे इथे मेल आणि फिमेल वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल बायवॉल
स्नेल, ऑक्टोपस एक्सेट्रा. आता हा सेकंड फायलम आहे आणि याचे एक्झाम्पल आपण बघितले तर ह्या मोलुस्का फायलममधला ऑक्टोपस हा सगळ्यात क्लेवर किंवा ब्रिलियंट ॲनिमल आहे. इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन्स, म्हणजे हा 3 प्रकारे आपली हालचाल करू शकतो. स्विमिंग करू शकतो, क्रिपिंग जमिनीवरती सरपटू पण शकतो आणि वॉकिंगसुद्धा करू शकतो. सेकंड फायलम आपण बघणार आहोत इकायनोडर्माटा. इकायनोचा अर्थ होतो आपण ह्या इकायनोडर्माटाचे 2 भाग करूयात. इकायनो आणि डर्माटा. डर्माटा म्हणजे स्किन माहिती आपल्याला आणि इकायनो म्हणजे स्पाईन किंवा कंटक किंवा काटे ज्याला आपण म्हणतो. Calcareous spines are present on the body of these animals, hence they are called as echinoderms. बघा, याच्या ज्या बॉडीवरती कॅल्केरियस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेले याला असे काटेरी यांची बॉडी असते, म्हणून याला कॅल्केरियस स्पाइन्स म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची बॉडी तयार झालेली आहे, त्याच्यापासून स्पाइन्स काटे तयार झालेले आहेत. आणि डर्मा म्हणजे स्किन, याच्या पूर्ण बॉडीवरती अशा पद्धतीने आपल्याला काटे दिसून येतात. These animals फाउंड ओनली इन ओशन्स, सागरामध्येच राहणारे समुद्रवासी आहेत. देअर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक, योसिलोमेट अँड इट इज रॅडियली सिमेट्रिकल इन अडल्ट स्टेज. हाऊएवर दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. बघा काय होतं आहे की आता हा पण मागच्या फायलमसारखाच ट्रिप्लोब्लास्टिक आहे, 3 लेयर्स आहेत. योसिलोमेट बॉडी कॅव्हिटी जी आहे ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर दिलेलं आहे की हा अडल्ट फॉर्ममध्ये असताना हा रेडियल सिमेट्रिकल म्हणजे पंच आर्य ज्याला आपण म्हणतो असा आहे. पण सुरुवातीला लार्वा स्टेज म्हणजे अळी रूपामध्ये किंवा अगदी ॲम्ब्रायनिक स्टेजच्या सुरुवातीला जो असतो अळी फॉर्ममध्ये, तेव्हा तो आपल्याला कसा दिसणार आहे, बायलॅटरल फॉर्ममध्ये दिसणार आहे. आणि नंतर तो अडल्ट झाल्यानंतर तो रेडियल फॉर्ममध्ये दिसतो. फॉर एक्झाम्पल स्टारफिश आपल्याला माहितीच आहे. दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. ट्यूब फीट आर ऑल्सो यूजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. सम ॲनिमल्स आर सेडिमेंटरी. बघा सिडेंटरी हे इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की लोकोमोशन म्हणजे हालचाल किंवा चालता येणं. तर स्टारफिश वगैरे जर आपण डोळ्यासमोर घेतले तर त्यांच्या खालच्या बॉडीला आपल्याला ट्यूब फीट दिसतात. आकृतीमध्ये तुम्ही काळजीपूर्वक बघा, मी तुम्हाला दाखवते आहे की ट्यूब फीट म्हणजे खरोखर ट्यूबसारखे असे असंख्य त्यांना छोटे छोटे पाय असतात, त्यांच्या मदतीने ते चालत असतात आणि त्यांच्याच मदतीने ते प्रे कॅप्चर पण करत असतात. त्या ट्यूब फीटप्रमाणे जे आहेत त्यांचे जे पाय ट्यूब फीटप्रमाणे, तर त्या पद्धतीने ते काय करतात, भक्ष्य लोकोमोशन पण करतात म्हणजे चालायला मदत पण करतात, नलिकांसारखे पाय असतात त्यांचे, आणि प्रे किंवा भक्ष्य पण पकडतात. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे स्थानबद्ध, काही जे आहेत ते एकाच ठिकाणी राहणार आहेत. They have skeleton made up of calcareous spines and or ossicles plates. स्केलेटन्स जे आहेत त्यांच्या बॉडीवरती जे स्पाइन्स आहेत, काटेरी जो भाग आहे तो कॅल्करस किंवा कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेला आहे आणि काही भाग जो आहे तो ऑसिकल्स किंवा प्लेट्सपासून तयार झालेला आहे. मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवते, काळजीपूर्वक बघा. द ॲनिमल्स हॅव व्हेरी गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. अगेन रिजनरेशन वर्ड आला. रिजनरेशन मीन्स परत. जर समजा स्टारफिशचा जर एक 5 जे आर्ममधला जर एखादा आर्म जर कट झाला बाय एनी ॲक्सिडंट, तर तो त्याला काय होतो, परत तयार होताना दिसतो. दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्सुअल. याच्यामध्ये परत आपल्याला मेल अँड फिमेल वेगवेगळे दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर एक्सेट्रा. हे काही एक्झाम्पल्स आहेत फायलम इकायनोडर्माटा. पुढचा फायलम आपल्याला दिलेला आहे हेमिकॉर्डेटा. बघा, हेमीचा अर्थ होतो अर्ध. हेमिकॉर्डेटा आता आपण अगदी सुरुवातीलाच फायलम बघण्याच्या अगोदर आपण बघितलं होतं बघा, सब किंगडममध्ये कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटमध्ये. तर इथे आपल्याला दोघांचेही कॅरेक्टर्स दिसून येणार आहेत.
Hemichordata means what? Body of these animals is divided into 3 parts as proboscis, collar and trunk. जर तुम्ही इथे काळजीपूर्वक फिगर बघितली तर हा सुरुवातीचा भाग जो आहे तो प्रोबोसिसचा आहे. त्याच्याखाली हा थोडासा फुगलेला भाग दिसतो, याला आपण कॉलर म्हणणार आहोत. आणि रिमेनिंग हा जो पूर्ण पार्ट आहे हा ट्रंकचा आहे. हा फायलम आहे हेमिकॉर्डेटा. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबोसिस रिजन ओनली. बघा, रिमेनिंग पार्टमध्ये आपल्याला नोटोकॉर्ड किंवा पृष्ठरज्जू वगैरे, स्पायनल कॉर्ड वगैरे असं काही राहणार नाही आहे. फक्त हा जो ट्रायंग्युलर सुरुवातीचा जो पार्ट आहे एवढ्या पुरत्याच भागामध्ये नोटोकॉर्ड आपल्याला दिसून येणार आहे. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲकॉर्न वर्म. या प्राण्यांनाच आपण ॲकॉर्न वर्मसुद्धा म्हणणार आहोत. दीज आर मरीन ॲनिमल्स. समुद्र किंवा सागरवासी आहेत. लिव्ह इन ब्युरोज इन लँड. म्हणजे काय होतं बघा की समुद्र तळाशी ते तर राहतातच, परंतु परत वाळूमध्ये ते काय करतात, बिळ करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना राहायला आवडतं. दे हॅव 1 to मे फॅरेंजियल गिल स्लिट्स. आता फॅरेंजियल गिल स्लिट्स, फॅरेंजियल म्हणजे काय तर तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये लॅरिंग्स, फॅरिंग्स, श्वसन किंवा रिस्पायरेशनशी रिलेटेड मी तुम्हाला हे ऑर्गन्स दाखवले होते. परत मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवते, काळजीपूर्वक बघा. तर फॅरेंजियल जवळच हे गिल स्लिट्स असतात, तर त्याला फॅरेंजियल गिल स्लिट्स असं म्हटलेलं आहे. दे आर युनिसेक्सुअल ऑर सम मे बी हर्मॅफ्रोडाईट. आता युनिसेक्सुअल आहे म्हणजे सेपरेट आहे मेल आणि फिमेल, आणि काही बॉडीजमध्ये काय दिसून येणार आहे, बायसेक्सुअल म्हणजे मेल अँड फिमेल दोघांचेही कॅरेक्टर्स एकाच बॉडीमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. पुढचा फायलम आपण बघणार आहोत कॉर्डेटा. कॉर्डेटमध्ये मात्र आता आपल्याला परत सुरुवातीचे सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला आठवत असतील. स्पायनल कॉर्ड राहणार आहे, वेल डेव्हलप हार्ट राहणार आहे, रिस्पायरेशनसाठी गिल स्लिट्स किंवा लंग्स प्रेझेंट राहणार आहेत. ब्रेन वेल डेव्हलप असतो, तो स्कलमध्ये राहणार आहे. हे सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला सुरुवातीला आठवत असतील. तर या पद्धतीने आपण बघणार आहोत 1 by 1 फायलम. फायलम कॉर्डेटचं पहिलं कॅरेक्टर आहे नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. डझंट इट? प्रत्येक म्हणजे ह्या कॉर्डेटच्या जेवढेही ॲनिमल्स आहेत मग त्यांची कुठली स्टेज असो, इनिशियल असो, अडल्ट असो, एम्ब्रॉयनिक स्टेज असो, नोटोकॉर्ड हा प्रेझेंटच राहणार आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. फॅरेंजियल गिल स्लिट्स राहणारच आहे, ब्रेदिंगसारखं आहे, श्वसन करण्यासाठी लागणार आहे त्यांना. सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑर डॉर्सल साईड ऑफ बॉडी. आता परत काय होणार आहे की स्पायनल कॉर्ड जी आहे, पाठीचा कणा ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीने एक हलो ट्यूब आपण बघितली होती आणि ती डॉर्सल साईडला म्हणजे पाठीकडच्या बाजूला प्रेझेंट राहणार आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ द बॉडी. व्हेंट्रल साईड म्हणजे खालची किंवा पुढची ज्याला आपण म्हणू. हार्टसुद्धा वेल डेव्हलप प्रेझेंट राहणार आहे. आता हा जो फायलम आहे कॉर्डेटा, याचे सब फायलम पडणार आहेत. 3 सब फायलमचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला सब फायलम आहे यूकॉर्डेटा, दुसरा आहे सेफॅलोकॉर्डाटा आणि तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. पहिला आहे यूकॉर्डेटा. आता व्हॉट इज मीन बाय यूकॉर्डेटा किंवा त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत आपण बघणार आहोत. दीज आर मरीन ॲनिमल्स. समुद्रामध्ये राहणारे आहे. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवते, काळजीपूर्वक बघा. असा स्पार्क किंवा ट्रान्सपरंट बॉडी ज्याला आपण म्हणतो, चकाकत असणारी किंवा ट्रान्सपरंट टाईप म्हणजे ट्युनिक बॉडी आहे याच्या स्किनची. बघा काळजीपूर्वक, तुम्हाला आवडेल. थोडंसं नवीन प्राण्याची ओळख तुमची होते. लार्वा ऑफ these animals are freely swimming and notochord is present in only tail region of larva. लार्वा मीन्स व्हॉट? इनिशियल स्टेज, सुरुवातीची जी स्टेज असते त्या प्राण्याची, त्याला आपण लार्वा म्हटलेला आहे. आता हा पाण्यात स्विमिंग करतोय म्हणजे ऑफकोर्स त्याला टेलचा उपयोग होतोय. मग स्विमिंग करताना टेलमध्येच फक्त नोटोकॉर्ड काय आहे, प्रेझेंट आहे. मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवते, तुम्ही काळजीपूर्वक बघा. हेन्स दे आर कॉल्ड ॲज यूकॉर्डेटा. प्रेझेंट आहे बॉडीमध्ये कॉर्डेट, पण फक्त कुठे, टेल पार्टमध्ये.
लार्वा मेटामॉर्फोसिस इंटू अडल्ट आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ द सी. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय की स्थिर होणं किंवा अडल्ट स्टेजला जी आहे त्याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणू शकतो. तर सुरुवातीला काय होतं की लार्वा स्टेजमध्ये त्याला व्यवस्थित टेल वगैरे असते, तो पाण्यामध्ये स्विम करतो. पण लार्वानंतर जसा जसा तो अडल्ट फॉर्मकडे जायला लागतो त्यावेळेस तो हळूहळू स्विम करत करत सीच्या तळाशी जातो आणि तिथे तो काय होतो सेटल डाऊन होतो, स्थिर होतो. त्यावेळेस म्हणजेच ती जी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, मेटामॉर्फोसिस म्हणू शकतो. मी तुम्हाला फिगरमध्ये दाखवते, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइड. अगेन हर्मॅफ्रोडाइड मीन्स व्हॉट, ड्वेल or bisexual, male and female both characters are present in same body. For examples इथे दिलेले आहेत तुम्हाला दिसतं पण आहे. हर्ड मेनिया, डोलिओलम, ओइकोप्लुरा एक्सेट्रा हे काही एक्झाम्पल्स आपल्याला यूकॉर्डेटाचे दिलेले आहेत. दुसरा सब फायलम आहे सेफेलोकॉर्डेटा. सेफेलोकॉर्डेटाची फिगर आता आपण बरं काळजीपूर्वक बघणार आहोत. फिगरकडे तुम्ही बघा. दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. फिशसारखा दिसणारा पण स्मॉल आहे आणि परत कसा आहे, सागर निवासी आहे, मरीन आहे. नोटोकॉड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. फिगरमध्ये काळजीपूर्वक बघा. अगदी टेल टू किंवा टॉप टू बॉटम ज्याला आपण म्हणतो पूर्ण बॉडीभर नोटोकॉड प्रेझेंट राहणार आहे. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट्स. जर तुम्ही इकडे काळजीपूर्वक फिगरमध्ये बघितलं तर हे जे असे तुम्हाला दिसत आहेत कप्पे कप्पे कप्पे, तर हे फॅरेंजिल्स आहेत आणि त्याच्यामध्ये गेल स्लिट्स प्रेझेंट्स आहेत. नोटोकॉड दिसतोय, नरकॉड दिसतोय. फिगरमध्ये तुम्ही काळजीपूर्वक बघा. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्सुअल, एकलिंगी आहेत. फॉर एक्झाम्पल याचं दिलेलं आहे एम्फिऑक्सस. फिगरमध्ये काळजीपूर्वक बघा, सगळे कॅरेक्टर्स आपल्याला दिसतील. आणि लास्ट तिसरा सब फायलम आहे व्हर्टिब्रेटा. कॉर्डेटचे आपण बघतोय बघा सब फायलम. कॉर्डेट हा फायलम आहे आणि ह्या कॉर्डेटचे 3 सब फायलम आपण बघितला. पहिला होता यूकॉर्डेटा, ज्याच्यामध्ये फक्त टेलमध्येच स्पायनल नोटोकॉड होता. दुसरा आपण बघितला सेफेलोकॉर्डेटा, याच्या पूर्ण बॉडीमध्ये नोटोकॉड प्रेझेंट होता. आणि आता आपण जो फायलम बघतोय व्हर्टिब्रेटा, तर याच्यामध्ये नोटोकॉडचं रिप्लेसमेंट व्हर्टिब्रल कॉलममध्ये होणार आहे. नोटोकॉडपासून काय तयार होणार आहे आता, व्हर्टिब्रल कॉलम तयार होणार आहे. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. अतिशय इम्पॉर्टंट चेंज आहे, काळजीपूर्वक ऐका. इन दीज ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड. बघा, आत्तापर्यंत आपण जे 9 फायलम बघितलेत ना, हे सगळे बिंडोक होते. मीन्स व्हॉट, विदाऊट हेड होते, म्हणून आपण त्यांना नॉन कॉर्डेट म्हटलेलं होतं. बोनी स्ट्रक्चरच तयार झालेलं नव्हतं, त्यामुळे स्कल नव्हता. स्कलमध्ये इंटेलेक्च्युअलिटी दाखवण्यासाठी ब्रेनच डेव्हलप नव्हता. मात्र व्हर्टिब्रेटमध्ये आता काय झालेलं आहे, हेड चांगल्यापैकी डेव्हलप झालेला आहे. स्नेकमध्येही हेड होता, पण आता व्हर्टिब्रेटमध्ये काय प्रॉपर डेव्हलपमेंट आपल्याला दिसते. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. स्कल एक्झोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. बघा, आपण जर ह्युमन बिंगचा जर स्पायनल कॉर्ड जर काळजीपूर्वक बघितला तर आपल्याला मध्ये जी चकती दिसते तर ती कसली असते, कार्टिलेजची असते. नोज, इयर हे जे आहेत पार्ट, बॉडी ऑर्गन्स, हे आपले कशापासून तयार झालेले आहेत, कार्टिलेजपासून तयार झालेले आहेत. अतिशय काळजीपूर्वक ऐका. आणि शेवटचं जे कॅरेक्टर आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. कार्टिलेज किंवा बोनी दोघंही असू शकतात. सम कॉर्डेट्स आर जॉलेस, ॲग्नाथा आपण ज्यांना म्हणणार आहोत, आणि सम विथ जॉ त्यांना आपण ग्नाथोस्टोमाटा म्हणणार आहोत. आता हे काय बघा की ह्या व्हर्टिब्रेटामध्ये काही जे प्राणी आहेत ना, तर त्यांना काय राहणार नाही आहे जॉ. जसं की आपल्याला आपल्या जबड्याला वरचा आणि खालचा असे 2 जबडे किंवा 2 जॉ असतात. म्हणजे जॉ ज्यांना आहे त्यांना आपण काय म्हणणार आहोत,
तर त्यांना आपण म्हणणार आहोत नॅथोस्टोमाटा. काय म्हणणार आहोत, इथे जी सफिक्स आहे नॅथोस्टोमाटा म्हणणार आहोत विथ जॉ. आणि जे विदाऊट जॉ आहे म्हणजे ज्यांना वरचा आणि खालचा जबडा नाही आहे त्यांना आपण म्हणणार आहोत ॲग्नाथा. याची मी तुम्हाला उदाहरणं दाखवते, तुम्ही फिगरमध्ये काळजीपूर्वक बघा की जॉलेस जे आहेत ॲग्नाथा, ही पण फिगर काळजीपूर्वक बघा. आणि जॉ असलेले तर मग आपण सगळेच आहोत. तुम्हाला मोठे मोठे समुद्री मासे दाखवता येतील, ह्युमन बिंग आहे, क्रोकोडाईल आहे, एक्सेट्रा. इथे आपण सब फायलम व्हर्टिब्रेटाचे कॅरेक्टर्स बघितलेत. पुढच्या पिरियडमध्ये आपण सब फायलम व्हर्टिब्रेटाचे 6 क्लासेस पडतात त्यांचा अभ्यास करणार आहोत. भेटूया पुढच्या पिरियडला.